मित्रांनो, आपण आज बघणार आहोत हजारो वर्षांपूर्वी भारतात एक अशी संस्कृती उदयाला आली जिथे वेदांची निर्मिती झाली, समाज व्यवस्था तयार झाली आणि भारतीय संस्कृतीची पायाभरणी झाली। हीच होती वैदिक संस्कृती। चला जाणून घेऊया या अद्भुत संस्कृतीबद्दल। वैदिक संस्कृतीचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 असा मानला जातो। आर्य लोकांनी भारतात येऊन ही संस्कृती विकसित केली। त्यांच्या जीवनशैली, धर्म आणि समाज व्यवस्थेची माहिती आपल्याला वेदांमधून मिळते। वैदिक संस्कृतीचे दोन मुख्य कालखंड होते। ऋग्वैदिक काळ इसवी सन पूर्व 1500 ते 1000, उत्तर वैदिक काळ इसवी सन पूर्व 1000 ते 600। ऋग्वैदिक काळात समाज साधा आणि ग्रामीण होता। उत्तर वैदिक काळात शेती, व्यापार आणि राज्यव्यवस्था विकसित झाली। वैदिक संस्कृतीचा मुख्य आधार म्हणजे 4 वेद। ऋग्वेद देवतांची स्तुती, यजुर्वेद यज्ञविधी, सामवेद संगीत आणि मंत्र, अथर्ववेद औषध, मंत्र आणि दैनंदिन जीवन। वैदिक समाज 4 वर्णांमध्ये विभागलेला होता। पहिला ब्राह्मण, विद्वान आणि पुजारी। दुसरा क्षत्रिय, राजा आणि योद्धे। तिसरा वैश्य, व्यापारी आणि शेतकरी। चौथे शूद्र, सेवा करणारा वर्ग। वैदिक काळात राजेशाही व्यवस्था होती। राजाला मदत करण्यासाठी सभा आणि समिती अशा संस्था होत्या। राजा प्रजेला संरक्षण देणे हे त्याचे मुख्य कर्तव्य होते। वैदिक संस्कृतीने भारतीय समाज, धर्म आणि परंपरांवर खोल प्रभाव टाकला। आजही वेद आणि वैदिक परंपरा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत। अशा ऐतिहासिक माहितींसाठी स्टडी विथ AI मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा।